ओके. तर क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स मध्ये काय सांगितलं होतं आपण, की क्वांटिफायर्स म्हणजे 2 टाइपचे असतात. एक एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, त्याला आपण उलट्या ई सिम्बॉलने दाखवतो किंवा देअर एक्झिस्ट. एक युनिव्हर्सल क्वांटिफायर, त्याला आपण फॉर ऑल म्हणतो. ठीक आहे. ते जर वाक्यात वापरले हे शब्द तर त्यांना म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि त्यांच्या ज्या ट्रुथ व्हॅल्यू आहेत, त्या कशा काढतो आपण? तर देअर एक्झिस्ट जर असेल, देअर एक्झिस्ट, तर देअर एक्झिस्टच्या केसमध्ये ट्रुथ व्हॅल्यू आपण ट्रू लिहितो, जर कमीत कमी एक ऑब्जेक्ट दिलेल्या कंडिशनला सॅटिस्फाय करत असेल तर. आणि फॉर ऑलला आपण ट्रू कधी समजतो? जर सर्व ऑब्जेक्ट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर. ओके. तर आपण पाहिलं होतं की प्रत्येक क्वेश्चनमध्ये कंडिशन दिली असते. जसं इथं कंडिशन दिलेली आहे x-4 = 3 आणि सेट A दिलेला होता 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर त्यापैकी 7 जी व्हॅल्यू आहे ही एक व्हॅल्यू या इक्वेशनला सॅटिस्फाय करत आहे. म्हणून हे जे देअर एक्झिस्टचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण ट्रू म्हणू शकतो. ओके. आणि मात्र चौथा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये देअर एक्झिस्ट साठी एक तरी एक्सच्या व्हॅल्यूनी दिलेली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, पण एक्सची एकही व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नाही, म्हणून फॉल्स येतो. तर एक्झिस्टेन्शियलच्या केसमध्ये कमीत कमी एका व्हॅल्यूनी सॅटिस्फाय केलं तर आन्सर ट्रू. आणि फॉर ऑलच्या केसमध्ये एक्सच्या सर्व व्हॅल्यू ज्या काही सेट मधल्या व्हॅल्यू आहेत, एक्स बिलॉंगिंग टू ए, सेट ए मधल्या सर्व व्हॅल्यूजनी सॅटिस्फाय करायला पाहिजे दिलेली कंडिशन, तरच ते ट्रू होईल, नाहीतर फॉल्स. एक जरी व्हॅल्यू सॅटिस्फाय करत नसेल तरी फॉल्स. जसं इथं आपण काय म्हटलंय की x=1 या व्हॅल्यूसाठी ही दुसरी जी कंडिशन आहे ही सॅटिस्फाय होत नाही. बाकी 2, 3, 4, 5, 6, 7 या सर्व व्हॅल्यू ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. पण x=1 ही एकच कंडिशन सॅटिस्फाय नाही होत आहे, म्हणून हे फॉल्स आहे. ओके. तर याच्यावरती तुम्ही पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल एक्सरसाइज 1.3 मधला. पहिल्या क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहे का? येस, इज देअर एनी डाऊट? तर सर्वांनी हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलाय का? सर्वजण मागे पडलेले आहेत की? ओके, एक मिनिट. आधी मला जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. एक्सरसाइज 1.3 मधला पहिला जो क्वेश्चन आहे, हा मी तुम्हाला होमवर्क दिला होता. यापैकी एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह पण करून दाखवला होता. पहिला जो आहे, पहिला पार्ट. बघा इथं काय दिलंय, सेट A = 3, 5, 7, 9, 11, 12 या सेट A मध्ये हे सर्व एलिमेंट्स आहेत. आणि आपल्याला स्टेटमेंट विचारलंय हे याची ट्रुथ व्हॅल्यू काढायची आहे. डिटरमाइन द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. तर पहिलं स्टेटमेंट हे दिलेलं आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू ए. वाचताना बघा, या सिम्बॉलला आपण वाचतो देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंगिंग टू सेट ए. एक्स असा एलिमेंट आहे जो सेट ए मध्ये प्रेझेंट आहे, सच दॅट x-8 = 1. आता कमीत कमी एक तरी एका एक्सच्या व्हॅल्यूनी ही सॅटिस्फाय करायला पाहिजे कंडिशन. तर आपल्याला माहिती आहे की इथं एक्सच्या जागी 9 येतो, 9 - 8 1 येईल. म्हणून आपण डायरेक्ट लिहायचं फॉर एक्स इक्वल टू, सोल्युशन इथनं स्टार्ट होते. सो द सोल्युशन इज स्टार्टिंग फ्रॉम हियर. फॉर एक्स इज इक्वल टू 9, x-8, 9 - 8 = 1. ही पहिली लाईन. म्हणून आपण म्हणू शकतो therefore x = 9 satisfies the given condition x-8 = 1. आणि देअर एक्झिस्टच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे कमीत कमी एक तरी व्हॅल्यू जी आहे सेट मधली त्यांनी ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. तर एक व्हॅल्यू सॅटिस्फाय करत आहे, म्हणून गिवन स्टेटमेंट कसं येईल? ट्रू. त्याची ट्रुथ व्हॅल्यू काय येईल? कॅपिटल T. ओके. या 3 लाईन मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येते असं. नंतर फॉर ऑल वाला पण आपण डिस्कस केलाय. फॉर ऑल मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की x= या सेट मधल्या सर्व व्हॅल्यू जर टाकून बघितल्या तर ऑड नंबर टाका तुम्ही, इव्हन नंबर टाका, प्रत्येक वेळी आन्सर जे आहे ते इव्हन नंबरच भेटते, x² + x चा आन्सर.
एक्स स्क्वेअर प्लस एक्सचा आन्सर. तर इथं आपण असं म्हणू शकतो की एक्सच्या सर्व व्हॅल्यूसाठी फॉर ऑल एक्स बिलॉंगिंग टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. प्रत्येक वेळी इवन नंबर भेटतोच, म्हणून डायरेक्टली लिहायचं गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड द ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. ओके, याचं आन्सर 2 लाईन मध्येच आलं, कारण की इथं तुम्हाला दाखवण्याची गरजच नाही, सर्व व्हॅल्यूसाठी इवन नंबर येते असं फक्त लिहायचं. ओके. पाहिजे तर तुम्ही हे सॉल्व्ह करून साईडला दाखवू शकता की ह्या ज्या सर्व व्हॅल्यूज आहेत, एक्स स्क्वेअर प्लस एक्स कॅल्क्युलेट केलाय आपण सर्वांसाठी, तर एक्सच्या सर्व व्हॅल्यू आपण दाखवू शकतो. इथं कोणकोणते आहेत? 3, 5, 7, 9, 11, 12. 3, 5, 7, 9, 11, 12. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, इन जनरल तुम्ही इथं ऑड नंबर टाका की इवन नंबर टाका, प्रत्येक वेळी काय होते, आन्सर इवन नंबरच येत आहे. मग त्याच्यावरून आपण जनरल ऑब्झर्वेशन केलं की एक्स स्क्वेअर प्लस एक्स हा प्रत्येक वेळी इवनच येतो. इथं 3 स्क्वेअर प्लस 3 याचा पण आन्सर इवन येईल. 5 स्क्वेअर प्लस 5, 7 स्क्वेअर प्लस 7, 9 स्क्वेअर प्लस 9, 11 स्क्वेअर प्लस 11, 12 स्क्वेअर प्लस 12. या सर्व व्हॅल्यू कशा येतात? इवनच येतात. 9 प्लस 3 12, 30, 49 प्लस 7 56, 81 plus 9 90, 121 plus 11 132, 12 square 144 plus 12, 144 plus 12 how much? 156. तर ह्या सर्व व्हॅल्यू कशा आल्या? इव्हन. तर खाली तुम्ही असं हे पण लिहू शकता की सर्व व्हॅल्यू इव्हन नंबर्स आलेत, म्हणजे एक्सच्या सर्व व्हॅल्यू साठी आन्सर इवन येत आहे. सो गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. समजलं? तर हे 2 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले होते, एक देअर एक्झिस्ट आणि एक फॉर ऑलचा. असे तुम्ही बघा, प्रत्येक कंडिशन मध्ये देअर एक्झिस्ट असेल तर एक्सची कमीत कमी एक व्हॅल्यू तरी या दिलेल्या कंडिशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे, आणि फॉर ऑलच्या केसमध्ये एक्सच्या सर्व व्हॅल्यूनी कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. नाही केली तर फॉल्स लिहायचं. समजलं? येस सर. ओके. ठीक आहे. तर हे झालं क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट, त्याचं डिस्कशन पूर्ण झालंय. आता आपण आज पुढचा नवीन पॉइंट स्टार्ट करू, ड्युएलचा. हा खूप सिंपल पार्ट आहे. पण मागच्या वर्षी हा जो ड्युएलचा पार्ट आहे, हा कोरोनामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या सिलेबस मधून डिलीट केला होता. ड्युएल्स बघा, आपण काय काय डिस्कस करतोय. 1.3 मध्ये हे सर्व पॉइंट्स आहेत, एकत्र दिलेले आहेत. त्यातला क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट आपण कंप्लीट केलाय. नेक्स्ट पार्ट आपण डिस्कस करतोय ड्युएल्स. अगदी सिंपल पार्ट आहे. स्ट्रेट आपण डायरेक्ट याच्या नोट्स काढू. नेक्स्ट पार्ट आहे ड्युएल्स. बघा, आपल्याला एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असतो आणि त्याचा ड्युएल आपल्याला लिहायचा असतो. ड्युएल लिहिताना फक्त काय करायचं, जिथं अँड आहे, अँड समजतो ना, हा कंजंक्शन आहे, त्याच्याऐवजी ऑर लिहायचा. जिथं ऑर आहे त्याच्याऐवजी अँड लिहायचा. जिथं टी आहे, टी म्हणजे टॉटॉलॉजी, या स्मॉल टी चा अर्थ होतो टॉटॉलॉजी, तिथं लिहायचा स्मॉल सी. स्मॉल सी म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन. टी चा अर्थ होतो टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी, आणि सी चा अर्थ होतो कॉन्ट्रॅडिक्शन. ठीक आहे. जिथं कॉन्ट्रॅडिक्शन आहे त्याला टॉटॉलॉजी लिहायचं. ओके. तर ड्युएल घेताना एखादं स्टेटमेंट दिलेलं असते आपल्याला, स्टेटमेंट पॅटर्न, आणि त्याच्यामध्ये हे जे काही सिम्बॉल्स आहेत, पर्टिक्युलरली अँड, ऑर, टी आणि सी, यांच्या ऐवजी रिप्लेसमेंट करायची. अँडच्या ऐवजी ऑर, ऑरच्या ऐवजी अँड, टी असेल तर त्याला सी लिहायचं, सी असेल तर त्याला टी लिहायचं. त्याला म्हणतात ड्युएल. आता बघा, क्वेश्चन घेऊ आपण डायरेक्टली. इथं बघा,
द ड्युएल ऑफ पी ऑर क्यू इज पी अँड क्यू. पी क्यू सेमच राहील, फक्त ऑर च्या ऐवजी अँड लिहायचं. नंतर टी ऑर पी चा ड्युएल काय येईल, टी च्या ऐवजी सी, ऑर ला अँड करायचं आणि पी जसा आहे तसंच. फक्त जे चेंज करायला सांगितले तेच चेंज करायचे, बाकीच्याला हात लावायचा नाही. जे स्टेटमेंट लेटर असतात पी क्यू किंवा निगेशन पण जसं आहे तसंच ठेवायचं. फक्त हे 4 चेंज करायचे असतात. अँडच्या ऐवजी ऑरच्या ऐवजी अँड, टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्ट्रॅडिक्शनचं टॉटॉलॉजी, बस. जर टी अँड पी आहे तर त्याचा आन्सर येईल, टी ला सी लिहितो आपण, अँड ला ऑर लिहितो. ओके. तर त्यांना म्हणायचं ड्युएल. ओके. तर बघा इथं, राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग, पी अँड क्यू ऑर आर. पी क्यू आर ला हात लावायचा नाही, फक्त इथं अँड आहे त्याचा त्यांनी ऑर केलाय, ऑरचा इथं अँड केलाय, बस झाला आन्सर. अगदी सिंपल आहे हा वाला पार्ट ड्युएलचा. आता ड्युएल मध्ये एक स्पेशालिटी जी आहे ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. समजा आपण इथला जो 5वा क्वेश्चन आहे तो डिस्कस करू. सॉल्व्ड एक्झाम्पल मधला आपल्याला दिलेला आहे, पी और क्यू in bracket or R is logically equivalent to P or in bracket Q or R. हे काय आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, एक्झाम्पल नंबर 1. आता याचा जर ड्युएल लिहायचा असेल तर ड्युएल लिहिताना आपण काय करतो, ड्युएल बस पी ऑर च्या ऐवजी अँड क्यू ब्रॅकेट ऑर च्या ऐवजी परत अँड आर इज लॉजिकल इक्विव्हॅलंट टू पी ऑर च्या ऐवजी अँड क्यू अँड आर. समजलं? जिथं जिथं ऑर आहे तिथं आपण अँड लिहिलंय. आता तुम्ही ऑब्झर्व करू शकता की जर का आधीच आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट स्टेटमेंट पॅटर्न दिला असेल तर त्याचा ड्युएल जर घेतला तर तो पण लॉजिकली इक्विव्हॅलंट असायलाच पाहिजे. ही खासियत आहे ड्युएलची. ओके. म्हणजे ड्युएल घेण्याच्या आधी जर 2 स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील, इथं हा लेफ्ट हँड साइडचा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, राईट हँड साइडचा दुसरा स्टेटमेंट पॅटर्न आहे, दोन्हीही ट्रिपल इक्वल टू दिलेत म्हणजे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. लॉजिकली इक्विव्हॅलंट म्हणजेच त्यांचा ट्रुथ टेबल सारखा येतो. तर त्यांचा ड्युएल घेतल्यानंतर पण ते नेहमी लॉजिकली इक्विव्हॅलंट असायलाच पाहिजे. ओके. तर इथं आपण खाली एक नोट लिहिणार आहे की given logical equivalence remains equivalent after taking dual also. ड्युएल घेतल्यानंतर सुद्धा लॉजिकली इक्विव्हॅलंटचं चिन्ह सेमच राहते. ओके. म्हणजे तुम्ही आता यांचा जरी ट्रुथ टेबल घेऊन पाहिला तर दोघांचा सारखाच येईल, ड्युएल घेतल्यानंतर जे काही भेटलंय, लेफ्टचा ट्रुथ टेबल आणि राईटचा ट्रुथ टेबल. तर लक्षात आलं असेल सर्वांच्या, लिहून घ्या ह्या नोट्स. ड्युएल मध्ये हे 4 सिम्बॉल एक्सचेंज करायचे आणि खाली नोट लिहून घ्या की लॉजिकल इक्विव्हॅलन्स असेल तर आधीच दिला असेल तर तो लॉजिकल इक्विव्हॅलन्स सेम ठेवायचा, त्याचा पण ट्रुथ टेबल सारखाच येतो. सर्वांना समजलं? काही डाऊट आहे? No doubt. नो डाऊट. ओके. लिहा. आता लिहाल तर तुमचा वेळ वाचेल. तर नुसतं रेकॉर्डिंगच्या भरोशावर बसू नका किंवा स्क्रीनशॉट घेऊन नोट्स काढण्याच्या भरोशावर बसू नका. नुसतं आपले मोबाईल स्क्रीनशॉटने भरून जातात. लिहा, व्यवस्थित लिहा. लिहिणं झालं नाही कंप्लीट तर मला थांबायला सांगा.
किंवा कधी-कधी पर्टिक्युलर वेळेत सिलेबस संपवण्यासाठी मे बी एखाद्या वेळी मी तुम्हाला सांगेल पण स्क्रीनशॉट घेऊन नंतर लिहून काढा किंवा वेळ संपला तर. आणि तुमच्यापैकी बरेच स्टुडंट्स नीटची प्रिपरेशन करतायत. त्याच्यामुळे मॅथ्सचे नोट्स आताच काढून घ्या. नंतर तुम्हाला पी-सी-बी सब्जेक्टला जास्त वेळ द्यायचा असतो. मॅथ्स फक्त व्यवस्थित समजून घ्या. बोर्ड लेव्हल प्रिपेअर केलं तर मॅथ्स तुम्हाला फिजिक्समध्ये कामात येईलच. म्हणून हा जो सेपरेट लिहिण्याचा वेळ आहे किंवा रेकॉर्डिंग ऐकण्याचा वेळ आहे, तो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसाठी जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा. जे नीटला आहेत ते. ओके. हा झाला ड्युएलचा कन्सेप्ट. तर हे 4 सिम्बॉल जे आहेत हे का बरं अभिजित? का नाही काढता येत नोट्स? कंटिन्यू ठेवा. बरं ठीक आहे. आता पॉइंट निघालाच तर मी आज ड्युएलचा कन्सेप्ट सोपा आणि छोटा होता. तर आज थोडासा मी तुमचा वेळ घेईल. मला महत्त्वाचं काही आठवलंय ते सांगतो. हे सर्वच सब्जेक्टसाठी महत्त्वाचं आहे. जे काही तुम्ही प्रिपरेशन करताय त्या सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. ॲज अ स्टुडंट म्हणून. बघा, टीचिंग लर्निंगमध्ये सर्वात पहिली जी स्टेप्स असते ती असते लिसनिंग. याला संस्कृतमध्ये किंवा आपण मराठीत म्हणतो श्रवण. श्रवणचा अर्थ होतो ध्यानपूर्वक ऐकणे. नुसतं ऐकणे नाही, ऐकून समजून घेणे. ओके. तर ऍक्च्युली हे जे आहेत स्टेप्स टू स्टडी, ह्या अभ्यास करण्याच्या पायऱ्या आहेत. बघा आता आपण हा जो ड्युएल शिकलो, हा जो एक कन्सेप्ट शिकलोय, याच्यामध्ये तुम्ही सर्वात पहिली स्टेप काय करायला पाहिजे? लिसनिंग, श्रवण. जे काही शिकवलं ते आधी ध्यानपूर्वक ऐकायचं. नुसतं ऐकायचं नाही, याचा अर्थ होतो हिअर प्लस अंडरस्टँड. ऐका आणि समजून घ्या. हे महत्वाचं आहे. क्लासमध्ये हे होणं महत्वाचं आहे. तर हे आपल्या क्लासरूम मध्ये होते. दुसरा जो पॉइंट आहे, श्रवण झाल्यानंतर मग आपण घरी गेल्यानंतर ह्या ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत, ह्या एकदा वाचतो. ओके. वी रीड देम. कारण की जसं आता मी तुम्हाला ड्युएल शिकवल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय आता की यातला जो एक्सरसाइज 1.3 मधला सेकंड क्वेश्चन आहे हा ड्युएलचा आहे. हा तुम्ही सॉल्व्ह करा. तर मग कन्सेप्ट जो मी तुम्हाला सांगितलाय तो तुम्ही एकदा वाचणार की सरांनी सांगितलं होतं क्लासमध्ये की अँडच्या ऐवजी ऑर घ्यायचा आहे, ऑरचा अँड घ्यायचा आहे, टीच्या ऐवजी सी आणि सीच्या ऐवजी टी घ्यायचा आहे. हे चेंजेस करायचे आहेत. मग तुम्ही एक एक प्रश्न लिहिणार, सोडवणार. तर आधी वाचावं लागेल ना नोट्स ज्या काही लिहून दिल्या. तर ही आहे पुढची स्टेप, रीडिंग, वाचन. ज्या नोट्स आता समजा तुम्ही नोट्सच नाही काढल्या क्लासमध्ये तर वाचणार काय? पुस्तकातूनही वाचू शकता. पण ते समजणार कसं जर तुम्ही क्लासमध्ये व्यवस्थित ऐकलं नाही तर. तर श्रवण महत्वाचं आहे. ऐकणं, समजणे आणि ऐकणे क्लासमध्ये. त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते वाचन, रीडिंग. नंतर रीडिंग नंतर येते नेक्स्ट स्टेप रायटिंग. रायटिंग महत्वाचं आहे. पण त्याच्या आधीही रायटिंग करण्याच्या आधी तुम्ही तुमच्याकडे पुस्तकावर ऑडिओ ऑफ करा. कोणाचा ऑडिओ ऑन आहे? ओके. आधी वाचन झाल्यानंतर मग नेक्स्ट स्टेप येते मनन. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉन्टेम्प्लेशन. कॉन्टेम्प्लेशन करण्याचा अर्थ असा होतो की वाचल्यानंतर मनातल्या मनात आठवण ठेवणे, रिवाइज करणे मनातल्या मनात न बघता. म्हणजे लक्षात ठेवायचं की अँडचा ऑर, ऑरचा अँड. आता हे छोटंसं झालं, खूप सिंपल आहे. कधी कधी आपल्याला खूप सारे मोठे ट्रुथ टेबल लक्षात ठेवावे लागतात. जसं 5 ट्रुथ टेबल मी तुम्हाला शिकवले या चॅप्टर मध्ये. अँडचा, ऑरचा, सिंगल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशनचा. हे 5ही ट्रुथ टेबल मग डोक्यात एकदा रिवाइज करायचे की ऑर मध्ये एफ चा एफ येतो, बाकी सर्व ट्रू येतात. अँड मध्ये टी चा टी येतो, बाकी सर्व फॉल्स येतात.
सिंगल इम्प्लिकेशन मध्ये TF चा F येतो, बाकी सर्व ट्रू येतात. डबल इम्प्लिकेशन मध्ये दोन्ही सारखे असले तर ट्रू येतात, वेगवेगळे असले इनपुट TF, FT असेल तर F येते आन्सर. निगेशन मध्ये ट्रूचा फॉल्स होतो, फॉल्सचा ट्रू होतो. हे पाचही असे रिवाइज केले आपण. याला म्हणतात कंटेम्प्लेशन, मनन. हे लक्षात ठेवायचं आणि मग न पाहता आन्सर लिहायचं. रायटिंग. मग होमवर्क सॉल्व्ह करतो आपण. त्याला लेखन म्हणा किंवा रायटिंग म्हणा. आणि 5वी स्टेप असते ही परीक्षेच्या आधी. मग समजा एखाद्या संडेला सर सांगतात, की ह्या पहिल्या 4 एक्सरसाइज आहेत, याच्यावरती एक्झाम होणार आहे आपली. मग एक्झामच्या आधी आपण काय करायची? रिव्हिजन. मराठीत त्याला आपण म्हणतो उजळणी. आणि 6th स्टेप आहे एक्झाम. परीक्षा देणं महत्त्वाचं आहे. परीक्षा दिल्यानंतर मग आपल्या लक्षात येते, की अरे, माझा एक पॉइंट मी विसरलोच वेळेवर. याचा अर्थ विसरलो का? कारण त्याचं तुम्ही कंटेम्प्लेशन नाही केलं. पहिली गोष्ट तर क्लासमध्ये समजला का चेक करा. एखाद्या एक्झाममध्ये पॉइंट तुम्ही जर नाही लिहू शकले किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेशन सॉल्व्ह नाही करू शकले, तर ह्या पायऱ्या आहेत, की यातली कुठली पायरी मी मिस केली. ह्या अभ्यास करण्याच्या पायऱ्या आहेत. क्लासमध्ये तुम्ही ध्यानपूर्वक ऐकलं का आणि समजून घेतलं का? हिअरिंग प्लस अंडरस्टँडिंग. ओके. नंतर मग ते वाचलं का स्वतःहून त्या नोट्स? नंतर वाचल्यानंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला का? मनन केलं का? लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच मनन. त्याच्यानंतर लिहून पाहिलं का? त्याच्यावरची प्रॅक्टिस, होमवर्क. जेवढं लिहून बघाल तेवढे ते जे सिम्बॉल असतात, आता अँडचा सिम्बॉल, ऑरचा सिम्बॉल, निगेशनचा सिम्बॉल, सिंगल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन हे सर्व सिम्बॉल आपल्या हातवळणी केव्हा पडतील? जेव्हा आपण ते लिहून बघू परत-परत. ट्रुथ टेबलमध्ये TT-FF, TF-TF हे सर्व जेवढं तुम्ही लिहून बघाल तेवढं तुमच्या हातवळणी पडेल. म्हणून मग नेक्स्ट स्टेप आहे रायटिंग. प्रॅक्टिस करावी लागेल लिहिण्याची. ओके. आणि मग एक्झामच्या आधी रिव्हिजन आणि एक्झाम द्यायची. आणि एक्झाम दिल्यानंतर तरीही परत काही पॉइंट जर तुमच्या लक्षात नाही आले, तर परत उलटी पायरी चालू करावी लागते. सरांकडे जायचं, डाउट विचारायचं. परत सरांकडून प्रॉपरली ऐकायचं, समजून घ्यायचं. लिसनिंग म्हणजे ऐकणे प्लस समजून घेणे हां. मग वाचायचं स्वतः, रिवाइज करा नोट्स, मग मनन करा, लेखन करा, रिव्हिजन करा, परत परीक्षा द्या. ही अशी एक सायकल आहे. स्टेप्स टू स्टडी म्हणू शकतो आपण किंवा त्याला सायकल्स टू स्टडी म्हणू शकतो. असा जर अभ्यास तुम्ही केला तर मी गॅरंटी देऊन सांगतो, की दुनियेत असा कोणताच सब्जेक्ट नाही, की जो तुम्ही क्लिअर करू शकणार नाही. तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो तर एकदम तुम्हाला इझिली समजू शकेल ह्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर. बरेच स्टुडंट्स क्लास करतात, कधी-कधी समजते, नाही समजत माहिती नाही मला आणि डायरेक्ट परीक्षा देतात. मधल्या स्टेप गहाण. कारण की दुसरी, तिसरी, चौथी, 5वी ह्या 4ही स्टेप स्टुडंटला कराव्या लागतात. तिथंच आपण आळशीपणा करतो. डायरेक्ट परीक्षा जर द्यायला गेलो आणि फक्त क्लास करायचे आणि डायरेक्ट परीक्षा द्यायची. असं जर तुम्ही केलं तर मी गॅरंटी देऊन सांगतो, की तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल आणि ना तुमचं ग्रॅज्युएशन व्यवस्थित होते आणि जॉब जॉब भेटण्यासाठी त्रास होतो. बरेच स्टुडंट्स का बरं आजकाल अनएम्प्लॉईड आहेत? कारण त्यांनी स्वतः मेहनत केलीच नाही ना, ह्या 4 स्टेप्स केल्याच नाहीत. आपण दुसऱ्यांना दोष देऊच शकत नाही किंवा गव्हर्नमेंटला दोष देऊच शकत नाही, की मी अनएम्प्लॉईड काय? अरे इंजिनिअर खऱ्या क्वालिटी इंजिनिअर लोकांची गरज आहे. क्वालिटी डॉक्टरची आजही गरज आहे. क्वालिटी फार्मासिस्टची आजही गरज आहे. पण आपण क्वालिटी वाढवतच नाही, स्वतःला पात्र बनवतच नाही. मग तुम्हाला कशाला घेतील ते इंजिनिअर लोकं? ते फक्त आजपर्यंत असं रेकॉर्ड आहे, की 10% इंजिनिअर्स पास आउट स्टुडंटला चांगला जॉब भेटतो. का? कारण तुम्ही स्वतःची क्वालिटी वाढवलीच नाही ॲज अ इंजिनिअर म्हणून. स्वतः आपण आळशीपणा केला या 4 स्टेप्समध्ये. तर ही माझी रिक्वेस्ट आहे, की ह्या 4 स्टेप्स विसरायच्या नाही. ऑफ कोर्स 6च्या 6 स्टेप तुम्हालाच करायच्या आहेत. फक्त पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला टीचर मदत करतील. हिअर आणि अंडरस्टँड तुम्हाला समजावून सांगतील आणि इथं 99% तुमचं अंडरस्टँडिंग क्लिअर होते. 99% तुम्हाला समजून जाते जे काही शिकायचं आहे. फक्त प्रॅक्टिस करण्यासाठी ते वाचन, मनन, लेखन आणि रिव्हिजन करणं अतिशय आवश्यक असतं. हे समजलं सर्वांना 6 स्टेप्स? याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून ठेवा नोटबुकच्या इंडेक्स पेजवर लिहून ठेवा हे आणि क्लासमध्ये मी नेहमी करतो का हे चेक करायचं.
त्याच्यासाठी मी परत परत सांगतो की नोट्स लिहा, म्हणजे तुम्हाला वाचायला काहीतरी भेटेल. मग जेव्हा तुम्ही होमवर्क सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला सोपं जाईल. आता एकदा का काही दिवसानंतर मला माझ्याकडे जे स्टुडंट वर्षभर कंटिन्यू करतील त्यांना मी स्ट्रेट WhatsAppवर फोटोज काढून मागेन होमवर्कचे. डेली जे काही होमवर्क दिले WhatsAppवर फोटो काढून ते पाठवायचे मला. होमवर्क सॉल्व्ह केलं का नाही त्याचे. आणि पुढच्या क्लासमध्ये जर का होमवर्क सॉल्व्ह नाही केलं, तर पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला ॲडमिट करणार नाही मीटिंगमध्ये. आधी होमवर्क सॉल्व्ह करा, नंतरच क्लास अटेंड करायचा. मॅथ्समध्ये तर सर्वात जास्त तुम्हाला रायटिंगच करावी लागते. जास्तीत जास्त. कारण की लिहिल्याशिवाय प्रॅक्टिस होत नाही. हे जे सिम्बॉल आहे ते हातवळणी पडतच नाही लिहिल्याशिवाय. नंतर वेक्टरचे खूप सारे सिम्बॉल येतात. वेक्टर AB क्रॉस BC. खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या लिहिणं आवश्यक आहे. समजलं हे? ओके. तर आज आपण डिस्कस केलंय ड्युएल. ड्युएलमध्ये हे 4 सिम्बॉल एक्सचेंज करायचे. नंतर आता जो पुढचा पार्ट आहे, तर आजचं होमवर्क आहे सेकंड क्वेश्चन. ड्युएलमध्ये लक्षात आलं असेल जिथं ऑर आहे तिथं अँड घ्यायचा, अँडच्या ऐवजी ऑर. आणि टी असेल तर तिथं सी घ्यायचा, सी असेल तर तिथं टी घ्यायचा. निगेशनला हात लावायचा नाही. निगेशन जसं आहे तसंच ठेवायचं. PQR जे लेटर्स आहेत PQRS त्यांना पण हात लावायचा नाही. ते जसे आहे तसेच ठेवायचे. फक्त हे 4 सिम्बॉल चेंज करायला सांगितले. ओके. तर ड्युएलची ही स्पेशालिटी सांगितली की ड्युएलमध्ये लॉजिकली इक्विव्हॅलंट असतात आणि ड्युएल घेतल्यानंतर पण स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलंट येतात. ओके. या ड्युएलचा जो वापर आहे तो तुम्ही पुढे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकणार आहात. अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट मध्ये जो फर्स्ट इयरला तुम्हाला इंजिनिअरिंगला असतो. तर ही फक्त बेसिक आहेत त्याचे. नंतर तिसरा क्वेश्चन आहे राईट निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. तर निगेशन म्हणजे आता बघा इथं ऑर आहे, अँड आहे, इफ अँड ओनली इफ आहे. म्हणजे हे जे 5 आपले लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत त्या टाईपचे जे सेंटेन्स आहेत त्यांचं आपल्याला निगेशन लिहिता आलं पाहिजे. आता निगेशन लिहिण्यासाठी त्या 5ही लोकांचे निगेशन काय येतात हे माहिती असणं आवश्यक आहे. तर पुढचं हेडिंग आहे आपलं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता हे जे मी 5 फॉर्म्युले लिहून देणार आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. तर आपलं पहिलं कंपाऊंड स्टेटमेंट असतो, इथं दिलं यांनी कंजंक्शन. तर निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे आपल्याकडे समजा P आणि Q हे 2 स्टेटमेंट आहेत. यांच्यामध्ये असतो अँड. अँड म्हणजेच कंजंक्शन. ठीक आहे. अँड हा शब्द वापरला जातो किंवा याचा सिम्बॉल आहे असा उलटा V. ठीक आहे. आता याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. तर निगेशन ऑफ P अँड Q याचं जे आन्सर भेटते ते भेटते निगेशन P ऑर निगेशन Q. आता लक्षात कसं ठेवायचं आधी ते बघा. निगेशन P अँड Q ला आपण लिहिताना हे जे निगेशन आहे हे दोघांनाही द्यायचं. P ला पण द्यायचं, Q ला पण द्यायचं. निगेशन P, निगेशन Q. आणि हा जो अँड आहे त्याचा ऑर करायचा. ओके. आता हे खरोखर ट्रू आहे का, कसं काय आलं हे? तर हे समजण्यासाठी आपण याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करून बघू. ओके. ट्रूथ टेबल ड्रॉ करून बघू. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे ऍक्च्युअली लॉजिकली इक्विव्हॅलंट खरोखर आहेत का? तर ट्रूथ टेबल मध्ये आपण हे सर्व कॉलम्स घेणार. P च्या कॉलम मध्ये आपण लिहितो TTFF. Q च्या कॉलम मध्ये TF. निगेशन P म्हणजे हे P चे जे काही ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याचं उलट घ्यायचं, T चा F होईल. तर P च्या कॉलम मध्ये TTFF आहेत तर ते FFTT होतील. निगेशन Q चे FT होईल. हे माहिती आहे तुम्हाला. तर TF चा FT. आता निगेशन ऑफ P अँड Q. आधी P अँड Q घ्यावं लागेल, सॉरी. So we will have to take the next column P and Q first.
नेक्स्ट कॉलम इज पी अँड क्यू. अँड घेताना तुम्हाला काय सांगितलं होतं, कोण सांगते बघा, बोला. अँड घेताना काय होते? टीचा टीच राहतो आणि बाकी सर्व एफ 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 एफ. नंतर याचा निगेशन घ्यायचा आहे आपल्याला, पी अँड क्यू चा निगेशन, लेफ्ट हँड साइड जी दिलेली आहे. तर पी अँड क्यू चा निगेशन म्हणजे हा जो पी अँड क्यू चा कॉलम आहे याचं निगेशन घेताना टीचा एफ होईल आणि एफ चे सर्व टी होतील. आणि नंतर राईट हँड साइड जी दिली, लॉजिकल इक्विव्हॅलंटची राईट हँड साइड जी आहे ती आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे हे जे दोन कॉलम आहेत, निगेशन पी चा आणि निगेशन क्यू चा, या दोघांचा ऑर घ्यायचा आहे. ऑर घेताना तुम्हाला माहिती आहे की एफ एफ चा एफ येतो आणि बाकी सर्व ट्रू येतात. आता तुम्ही बघू शकता हे दोन कॉलम, या दोन्ही कॉलमची ट्रुथ व्हॅल्यू एफ टी 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 एफ टी 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 सारखी भेटले, म्हणूनच हे कसे आहेत, लॉजिकली इक्विव्हॅलंट. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण निगेशन घेतोय, निगेशन ऑफ पी अँड क्यू, हे निगेशन पी ऑर निगेशन क्यू असं येते, कारण त्या दोघांचा ट्रुथ टेबल सारखाच येतो, सेम येतो, म्हणून त्यांना आपण लिहितो लॉजिकली इक्विव्हॅलंट. ओके. तर हे झालं असं पहिलं कंजंक्शनचं निगेशन. ऑल राईट. आता याचाच असा अर्थ होतो की मला समजा एखादं सेंटेन्स दिलं असेल, एक सेंटेन्स घेतोय मी, 6 इज, फॉर एक्झाम्पल, 6 इज an even number and a perfect number and a perfect number. आता हे जे सेंटेन्स दिले, हे दिस इज कंपाऊंड स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये पहिलं स्टेटमेंट आपण घेणार 6 इज अन इवन नंबर. दुसरं स्टेटमेंट घेणार क्यू, 6 इज अ परफेक्ट नंबर. आता याचा आपल्याला सांगितलंय की निगेशन घ्या. तर आपल्याला माहिती आहे की दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते पी अँड क्यू आहे आणि पी अँड क्यू चं निगेशन येते निगेशन पी ऑर निगेशन क्यू. तर आधी पी क्यू आपल्याला माहिती आहे, आधी आपल्याला निगेशन पी काढावं लागेल. मध्ये अँड असल्यामुळे याचा सिम्बॉल पी अँड क्यू येतो, त्याचं निगेशन घ्यायचं. तर निगेशन पी घेताना काय करावं लागेल, असं लिहावं लागेल, 6 इज नॉट अन इवन नंबर. निगेशन घेताना आपण काय करतो, नॉट टाकतो वाक्यामध्ये. ऑलरेडी नॉट असेल तर तो काढून टाकायचा. निगेशन क्यू घेताना 6 इज नॉट अ परफेक्ट नंबर. निगेशन पी निगेशन क्यू मध्ये टाकायचा असतो ऑर, म्हणून देअरफॉर आपण असं लिहिणार, निगेशन पी अँड क्यू, हे जे निगेशन आहे ते काय येईल, 6 दॅट विल बी इक्वल टू ऍक्च्युअली निगेशन पी. ही मीटिंग एंड होत आहे, परत जॉईन करा. आपण आणखी 10 मिनिट क्लास घेणार आहे. तुम्हाला माहिती आहे झूम रेकॉर्डिंग फक्त 40 मिनिटाचा अलाउड असतो टाइम. 10 मिनिट्स वी विल एक्सटेंड. तर मीटिंग एंड झाल्यानंतर परत लिंक वर क्लिक करून जॉईन व्हायचं. निगेशन पी ऑर निगेशन क्यू, आणि याचं जे स्टेटमेंट आहे ते असं येईल बघा, 6 इज नॉट अन इवन नंबर ऑर 6 इज नॉट अ परफेक्ट नंबर. मध्ये ऑर टाकायचं, शब्दामध्ये लिहायचं त्याला आपल्याला, 6 इज नॉट